नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर विटा पोलिसांनी बेड्या ठोकलेत। तब्बल 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या विशेष वृत्तातून। दिनांक 14 मे 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास विटा येथील शिवप्रताप मंगल कार्यालयाच्या परिसरात चंदादेवी महेश हजारे वय 43 राहणार विटा यांना 2 अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरून येत गाठले। यातील एका आरोपीने महिलेच्या गळ्यातील सुमारे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळ काढलाय। या घटनेनंतर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली। दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपीचा माग काढण्यात आला। पोलिसांनी सापळा रचून आरोपी विनोद गोविंद पिंपळे वय 32 राहणार श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर सध्या राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, आरोपी महादेव शंकर पवार राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यातील आरोपी विनोद पिंगळे याला बार्शी जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीकडून सुमारे 4,10,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि 70,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, उत्तम माळी, अमोल कराडे, किरण खाडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, महेश सकपाळ आणि अक्षय जगदाळे यांनी विशेष भूमिका बजावली। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।